गाईच इथं बघा काय चालू आहे टॉवेलच्या आतमध्ये. स्किन केअर चालू आहे आज एकदम. मला अक्कल नाही. चूक कोणाची आहे? आमची नाही. जाऊ दे आता मी नाही दाखवू शकत. पण आता काय मध्ये स्किन केअर घुसलं. स्किन केअर आठवलं मध्ये. त्याच्यामुळं कुठं जायचंय का तुम्हाला बाहेर? हा नाही ग काय नाही ग, पण ते वहिनी म्हणे ना तुमच्या नोज वरती लय ब्लॅक हेड्स झालेले, मग त्यांच्याकडे एक उपकरण होतं ते मी जाऊ शकते म्हणे. म्हणलं मग ते द्या लावून, म्हणून केलं ग. हो का? म्हणून एवढा आटापिटा चालू आहे का हा, खाली बिना चड्डीचा? मला काय म्हणायचं हे जुन्या काळात एक म्हण होती, काय हागणाऱ्याला जरी लाज नसली ना तर पाहणाऱ्याला तर असावं का नाही. हागणाऱ्यानं कुठं बसायचं का? काय म्हणजे माणसे मी नाही घातली, तुम्ही तर निदान मला इथून वर शूट करू शकता. दीदीला सांगा. ती म्हण दीदी कुठे गेल्या? हे काय म्हणले ऐका. झालं घेतलं ना. काय म्हणले सांगा तुम्ही त्यांना. हे काय येतं याच्या खाली होतं. दादा नेलं तुमची म्हण सांगा त्यांना आधी. म्हणलं जरी मी नाही घातली चड्डी, हागणाऱ्याला लाज नसते तर पाहणाऱ्याला तर असावं का. पण मग कुठं बसा हागणं? तुम्हाला ऐकलं आज तुम्ही कसं काय आले? अहो मेकअप चालू आहे बाई आमचं इथं. स्किन केअर चालू आहे सचिन दादा. तुमचं लग्न जमायचंय पहा काही घ्या आदर्श घ्या. प्रॉपर लावा बरं कदाचित. मला ना लय बा असं डेंजर वाटत. काय आठवू राहिलं? नाही हो ते नाही घेतले असतील. तुमचं हे सिरियसली मी एवढं तर नाही तुम्हाला हे करणार. मला शंका काय सचिन दादाची ना कालपासून चावी हरवली आणि इतके गणगणित आहे का बस. ते गाडी चोरी करून घेऊन चावी आता सगळे आपलेच होते ना. एखादीला कोणाला सापडणार आहे? नाही रस्त्यावर पडलेली असेल. तू थोडा वेळ गेलता ना कोणाला मी तरी. तुला सांगत होतो काय, मी याच्यापासून उठलो आणि डायरेक्ट जेव घालायला लागलो. पण मग मी मागच्या खिशात ठेवलं होती. मला रुचली तर असते ना, तेव्हा रुचलीच नाही. पण तुला पुल्ले कुठे एवढे टेन्शन मध्ये आणि त्यांना दुसरे टेन्शन देऊ राहिले अजून. मला ह्या वेळेस काय वाटत राहिलं माहितीये का, मी तिथं झोपलो होतो ना खुर्चीवर. कोणाला खाऊ घालायचं चालू आहे, कोणाचं स्किन केअर चालू आहे, तर कोणाला चावीचं टेन्शन आहे असं काहीतरी. कोणाला टेन्शन आहे, कोणाला ब्लॅक हेड्स काढायचं टेन्शन आहे, कोणाला पोराला खाऊ घालायचं टेन्शन आहे, कोणाला धुणं धुवायचं टेन्शन आहे. तू वॉक काय दिली? स्किन केअर स्किन केअर काही दिवसांनी बांगड्या बिंगड्या साडी बिडी घालून येऊन जाईल. ते लावायचं ना मग. ते थोडी असं मुलं स्किन केअर ते नाही का होते 10 रुपये पाकिट भेटत. मास्क ते पण आहे, ते पण आहे. मुलं स्किन केअर नाही करत, पण जे मुलं स्किन केअर करते ना ती मुलं नाही करत. मग आता तुम्ही नाही झाले का? मुलं नाही का? चुकीचं वाक्य. अहो काही मुलं लई शान आहे ना, मी स्किन हे नसतं. आयब्रो वगैरे करत मर्द समाजावर कलंक आहे स्किन केअर. मी काहीच करीत नाही मम्मी, मी काहीच नाही करीत. तर गाईज आज आम्ही जेवणात बघा काय बनवलं आहे. ही सगळ्यांना मेथीची भाजी वाटली असणार आहे, पण ही मेथीची नाही, ही घासाची भाजी आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल, पण गाई जो घास खाते ना त्याचे जे शेंडे तोडून आणायचे ती एकदम मेथीच्या भाजीसारखीच लागते आणि त्याची भाजी बनवली आज आम्ही. मस्त टेस्ट लागते. आणि इथं थोड्याशा गवारीच्या शेंगा बनवल्या रशीच्या, ज्यांना ही भाजी नाही खायची त्यांच्यासाठी, कारण आमच्या यांना नाही खायची वाटतं. सो माझ्या नवऱ्याने बघा हे काय घेतलंय. घरात कपडे अटकवायला जागा थोडीशी कमी होती त्यामुळं अजून एक शर्ट घेतलाय
शर्ट नाही म्हणता येणार, सॉरी. ती फुटबॉलची जर्सी आहे. कोणत्या देशाची हो? तिथे लिहिले ना धडधडीत. पोर्तुगाल. मला टमाटमा बोलायला वाचून घ्या. तुला लई सुचत असेल. तुम्हाला विचारित होते माहिती लिहिलेलं का? असेल, तुला वाचता तुम्हाला येईल. विचारित होते माहिती का? मी तर वाचलंच. हा, काय वाचलं तू? रट्टा मार. न्यू इंग्लिश स्कूल. हे बोलायची गरज नव्हती हा. हे महागात पडणार तुम्हाला. का घडलं पण तू याला? मला वाटलं, मी केलं. आणि त्याची घडी घालून काय करायचंय तुम्हाला? तुम्हाला तर रील शूट करायची ना. मग रील शूट करायची ना. घडी घालून. मग बघ ना, तू रील बघल्यावर मग तुला कळल की क्रिएटिव्ह लोक कशी दर्जा रील बनवते. बर, कळलं का? तुम्ही हुशारच आहे हो, म्हणूनच. कोणाचंही काम नाही ते. नका सांगू. जा. फ्रीजमध्ये आम्हाला बाळ दिसते, त्यामुळे फ्रीजची पप्पी घेण्यात येते. कोण आहे दादू? बाळ आहे, बाळ आहे, बाळ आहे. बाळ. आणि चटई पाकी ती गोळा करून नेली तिकडं. आम्ही आज आमच्यासाठी मॅगी आणि दादांसाठी आणि सुनीलसाठी पास्ता बनवलाय. होय. हां का ना, पप्पा कसं म्हणते? पप्पा कसं? मेरे बच्चे, मेरे बच्चे, मेरे बच्चे. पप्पा काय म्हणले रे? का ना? मेरे बच्चे, मेरे बच्चे. लगेच हसून पुढं चालली. इकडं पा कसं झोका खेळायचं काम चाललंय आणि गप बसलेलं आहे. बाय बाय बाय. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी कृष्ण इतकी मजा वाटते ना त्याला, बाहेर सगळं पाहायला भेटतं. रामकृष्ण हरी कर. काकील रामकृष्ण हरी कर. कर. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ये. कर दादू. राधा 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 राधा. का ना? कुठं बसला तू? कुठं बसला? चिकूला आवाज दे बरं. झोपेवर बसला त्याच्यावर. ए गोल्या कुठे? गोल्या, गोल्या आला बाय. त्याला आहे ना आता सवय झाली. मी जर असं केलं नाही तर खाली सपकोट बसायला. हा. त्याला कळत असं घेऊन. कोण आहे तिकडं? कोणीच नाही. हा, आवाज दे बरं गोल्याला. गोल्याला आवाज दे. दे ना. आज आम्हाला बनवायची पावभाजी. आज पावभाजी खाण्याची इच्छा झाली होती, तर म्हटलं मस्त पावभाजी बनवू. तर दीदीने इथं सगळ्या व्हेजिटेबल कट करून टाकलं आहे. गाजर, शिमला, फ्लावर, हे फ्रोझन मटार आणले होते, कारण तसे तर नाही भेटत आता. शेंगा, मासे आणले होते, बटाटे, सगळं काही शिजायला ठेवायचं. तोपर्यंत मी कांदा टोमॅटो कट करते. तर गाईस, दीदींनी मस्त अशी पावभाजी बनवली आहे आणि आता मी पाव फ्राय करते. थोडीशी गरम करते तुपावर. तुम्हाला कसे आवडणार आहे, तसे खायचे की फ्राय करून खायचे? नुसते तुपावर थोडे. हा, निम्मे करते, निम्मे नाही करते. हां. आमचे साहेब झोपेल होते आज याच्यात, तर त्यांना जागा देण्यासाठी मम्मी वरती जेवायला बसली. मम्मीचं जेवण सुरूच झालं होतं, तेच उठले साहेब. गरम झालं त्याला. हा का? अय अय अ बऱ्या काय झोप झाली का? हा, हे एका पाहुण्याला जेवायला बोलवलं आम्ही, तर आम्हाला एका माणसाला वर बसवावं लागलं. तुम्ही पाहू ना का एखादा पाव कमी जाईल. कमी वाढवत आहे. ऐ ऐ परत बाय बाय. एवढं हसलोय आज जेवताना. 2-2 पाव एक्स्ट्रा गेले मध्ये, माहिती की जेवणामध्ये. गंधादाची पुराणी चॅप्टर वगैरे असे असे किस्से त्याचे ब्लॉगवर नाही सांगू शकत. एक सांगू शकता तुम्ही, तो मनमळावाला सांगा तर सगळ्या लोकांना कळू द्या.
आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, काहीतरीच होतं असं मनमाडला. डॉक्टर कडून आलो आणि केळी घेतली, वाटते केळीच होती ना, केळी घेतली आणि तिथे शेजारी एक गाडी होती ना, आमची गाडी थोडी लांब पार्क केलेली होती. केळी घेतली, डायरेक्ट दुसऱ्याच्याच गाडीवर बसले, केळी बिळी अटकवली आणि वरून मागं पाठी गमन गाडीवर बसलं. मी चालले केळी, माझ्याकडे काहीतरी होतं, मी चालले पुढं पुढं पुढं, मी मागं पाठी, वरून मला म्हणणार ए कुठं चालले, तेवढे गाडी मागं. म्हणजे केळीवाल्याच्या शेजारी जी गाडी होती पहिली तिच्यावरच बसून. कोणाची काय घरीच नाही. पाणी खाऊ त्याच्यात. पाण्याचं कोणतं? हे मिक्स पाणी प्यायला ती. मिक्स पाणी आणलं ते. मी तिकडे होते. त्याच्यानंतर 2-3 नाही, 2 महिने तुम्ही होते इथंच. म्हणजे नाही, मी नव्हती. नव्हती तू नव्हती. त्याच्यानंतर 2-3 तास काहीतरी व्हायले. या पाण्यामध्ये ना 2 तांबे होते, त्याच्यातल्या एका तांब्यामध्ये ना काही पडलेलं अंगात, ते कुणीच पेलं नाही. साईडला ठेवा. आणि मी पिऊन घेतलं, शेजारी तांबे होतं, ते नाही पिले. पण चमच्याला नाही पाहिजे, माशी काढली चमच्या. त्यांनी ना काहीतरी खाल्लं आणि ते फेकलं, ते तांब्यात पडलं. हे म्हणे ते पाणी पिऊ नको ना, त्याच्यात पडलं आणि त्याच्यावर परत ते तेच पाणी पेल. चमच्या काय पडलं भांड्यामध्ये, ते चमच्याला काढलं. खीर बनवली होती, त्याच्यामध्ये माशी पडली, ती खीर फेकून दिली. त्या चमच्यानं आधी ती अशी अशी केली, खीर फेकून दिली, मग चमचा चाटून घेतला. आता रिसेंटली डिप्रेशन. कसं गण होतो डिप्रेशन. आणि आता एक काय झालं माहिती का, आणि म्हणून पाहते पण माझ्याकडे, कारण मी पाहिलं होतं त्या चमच्याने त्यांनी हळू. मी त्यांना म्हणले खीर एक साईडने ती जेवढी माशीची तेवढी काढून टाक. माय म्हणे हा मी काय तसं खाऊ का म्हणे, ते फेकून दिलं चमच्यासाठी. बरं फेकलं तिथूनच चमच्यासाठी. आणि आता रिसेंट आहे कारण नाही ना संत्री आणि भात विधान सगळं खाल्लं बरं का. मी वरून आलो कानाला उचललं आणि असं वरती केलं, ओकलं तसं तोंडात. माझा किस्सा नाही सांगायचा, सगळं सांगायचं पण माझं नाही सांगायचं. नाही सांग, तुझं नाही सांग. तू नाही वाटत, तू नाही वाटत. आम्ही नाही 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 नाही